गरुड पुराणात सांगितले आहे की आत्मा शरीर सोडल्यानंतर तो 10 दिवस प्रेत योनीमध्ये राहतो. कारण हा बदल इतका मोठा असतो की आत्मा गोंधळून जातो. ज्या शरीराला त्याने सोडले आहे त्याकडे परत जाण्याची त्याची इच्छा होत नाही, कारण ते आता मलासारखे वाटते. त्या शरीरात पुन्हा प्रवेश करावा अशी इच्छा होत नाही. पण दुसऱ्या बाजूला आत्मा अजून सरावलेला नसतो. यालाच प्रेतयोनी म्हणतात. या अवस्थेत आत्मा मध्येच असतो. काही काळानंतर हळूहळू तो या मधल्या अवस्थेशी परिचित होतो आणि मग पुढे जातो. येथेच ज्ञान मदतीला येते. जेव्हा मृत्यू होतो, मुलगा किंवा मुलगी पुजारी आत्म्यास सांगतात, "तू शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस. हे सगळं सोड आणि पुढे जा. शरीरातील पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये जाऊ दे. शरीरातील जलतत्व पाण्यामध्ये जाऊ दे. अग्नितत्वाने या संपूर्ण शरीराला व्यापू दे." अशा रीतीने आपण शरीर पुन्हा निसर्गात विलीन करतो. हेच ज्ञान मुले आई-वडिलांना किंवा गेलेल्या व्यक्तींना देतात. याला तर्पण म्हणतात. जगात जे काही दिसतं ते तिळासारखं तुच्छ आहे. त्याला फार महत्त्व नाही. जसा तिळाचा दाणा, तशीच सगळी इच्छा सोडून दे. आयुष्यात जे अधुरे राहिले आहे ते आम्ही पूर्ण करू. तू समाधानी हो आणि पुढे जा. जवळचे नातेवाईक सर्वजण मिळून ही प्रोत्साहनपर क्रिया करतात. याला तर्पण म्हणतात. तर्पण म्हणजे समाधान पाव. पुढे जा. यातून हे समजते की या मधल्या अवस्थेतून आत्मा पुढे गेला आहे. तो पितृलोकात गेला आहे आणि तुमचा संगम होतो. तिथे तुमचे आजोबा, आजी, पूर्वज यांच्यासोबत. ते तिथेच आहेत. ते तुमची वाट बघत आहेत आणि तुम्हाला मिळाले. हाच श्राद्ध शब्दाचा खरा अर्थ आहे. म्हणूनच हा सणासारखा प्रसंग आहे. त्यामुळे 10 दिवस, 12 दिवस, 13 दिवस असे विधी करण्यात आले आहेत, जेणेकरून त्यानंतर रडणे, दुःख करणे थांबवावे. आता पुढे आनंद साजरा करावा.